मी आज तुम्हाला संताजी घोरपडे यांचा मृत्यू अशा दुर्दैवी पद्धतीने का झाला याविषयी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सरदार आणि छत्रपती राजाराम महाराजांचे सेनापती होते. मराठा साम्राज्याच्या अस्तित्वासाठी त्यांनी मोगलांविरुद्ध अतिशय धैर्याने आणि चातुर्याने लढा दिला. त्यांच्या धडाडीमुळे आणि गुरिल्ला युद्धतंत्रातील कौशल्यामुळे औरंगजेबांच्या सैन्याला मोठा धक्का बसत असे. संताजींनी अनेक वेळा मुघल सैन्यावर अचानक हल्ले करून त्यांची रसदांनी छावण्या नष्ट केल्या. विशेषतः 1689 नंतर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मराठ्यांचे नेतृत्व करून मुघलांवर सातत्याने आघात केले. संताजी घोरपडे यांनी अत्यंत वेगवान आणि चतुराईने हल्ले करण्याची युद्धनीती अवलंबली होती. त्यांनी मुघलांच्या सैन्याला थेट समोरून भिडण्यापेक्षा छुप्या हल्ल्यांची आणि गनिमी काव्यांची युद्धनीती स्वीकारली. त्यांच्या या युद्धपद्धतीमुळे मुघल सैन्याला सतत धास्ती वाटत असे आणि त्यांची हालचाल मर्यादित झाली होती. औरंगजेबांच्या साम्राज्यात मुघल अधिकाऱ्यांना संताजींच्या नावानेही भीती वाटत असे, कारण ते अचानक हल्ले करून मुघल छावण्यांना बेचिराख करत असत. त्यांनी औरंगजेबांच्या अनेक महत्त्वाच्या सरदारांचा पराभव करून मराठ्यांसाठी मोठे विजय मिळवले होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोघेही पराक्रमी योद्धे होते, पण त्यांच्यात सत्तेसाठी आणि श्रेयासाठी मतभेद निर्माण झाले होते. मराठा साम्राज्याच्या मोठ्या संघर्षाच्या काळात अंतर्गत राजकीय कुरघोड्यांमुळे परस्परांवर शंका घेतली जात होती. काही मराठा सरदार धनाजी जाधव यांच्या बाजूने होते, तर काहींना संताजींनी युद्धनीती अधिक योग्य वाटत होती. संताजी आणि धनाजी यांच्यातील हे मतभेद मुघलांना फायद्याचे ठरले, कारण मराठ्यांमध्ये फूट पडली. संताजी घोरपडे हे पराक्रमी असले तरी त्यांच्या विरोधात कट रचला गेला आणि त्यांना आपल्याच लोकांनी संपवले. 1696 साली संताजी घोरपडे हे कर्नाटकात मोहिमेवर असताना धनाजी जाधव यांच्या काही समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. चिकोटी, सध्याचा बेळगाव जिल्हा, कर्नाटक येथे त्यांना पकडण्यात आले आणि त्यांचा छळ करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची मोठ्या क्रूरपणे विटंबना करण्यात आली आणि त्यांच्या शिरच्छेद करून त्यांचे शरीर रस्त्यावर टाकण्यात आले. हे कृत्य मराठा साम्राज्यातील अंतर्गत संघर्षाचे आणि राजकीय कटकारस्थानाचे भीषण उदाहरण होते. संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यासाठी मोठी हानी झाली. त्यांचे पराक्रम आणि युद्धकौशल्य गमावल्याने मराठ्यांच्या गनिमी काव्यावर मोठा परिणाम झाला. औरंगजेबाने संताजी घोरपड्यांच्या मृत्यूचा फायदा घेतला आणि मराठ्यांवर अधिक जोरदार आक्रमण केले. काही काळानंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज दक्षिण भागात हालचाली करत असताना त्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मराठ्यांमध्ये ऐक्याचा अभाव असल्यामुळे मुघलांनी काही काळ वर्चस्व मिळवले, परंतु पुढे छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांनी परत मराठ्यांना मजबूत केले. संताजी घोरपडे यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकातील मुघलांविरुद्ध मोठे लढे दिले. त्यांनी कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये मराठ्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक मोहिमा केल्या. दक्षिण भारतातील अनेक राजे आणि सरदारांना मराठ्यांच्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांची गनिमी काव्याची नीती आणि चपळ हालचालीमुळे यामुळे मुघलांना कर्नाटकातही मोठा त्रास झाला होता. मराठ्यांसाठी कर्नाटक हा महत्त्वाचा प्रदेश होता, कारण तिथून मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि सैनिकी मदत मिळू शकत होती. संताजी घोरपडे यांचा मृत्यू हा केवळ एक वैयक्तिक संघर्ष नव्हता, तर तो एका मोठ्या राजकीय कटाचा भाग होता. काही मराठा सरदारांनी त्यांना संपवण्यासाठी मुघलांशीही हातमिळवणी केली होती, असे काही इतिहासकारांचे मत आहे. धनाजी जाधव यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी या कटात भूमिका बजावली. संताजी हे अत्यंत धाडसी पण तिखट स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांचे काही मराठा सरदारांशी चांगले संबंध नव्हते.
या राजकीय संघर्षात त्यांना एकटे पाडले गेले आणि अखेरीस त्यांचा निर्घृण व दुर्दैवी अंत झाला. मराठ्यांनी त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे एक महान सेनापती गमावला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी अधिक एकजूट होण्याची गरज ओळखली. पुढे छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे काळात मराठ्यांनी एक संघ होऊन उत्तरेत मुघलांविरुद्ध मोठी साम्राज्य विस्तार मोहीम राबवली. संताजी घोरपडे यांच्या युद्धतंत्राचा पुढचा मराठा सेनानी अभ्यास केला आणि त्याचा उपयोग पुढच्या मोहिमांमध्ये केला. इतिहासातील ही घटना मराठ्यांसाठी मोठा धडा ठरवली. एकजूट नसल्यास कितीही पराक्रमी सेनानी असला तरी तो टिकू शकत नाही. आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाते. बेळगावजवळ त्यांच्या कार्याची आठवण ठेवणारे काही स्मारके आहेत. इतिहास अभ्यासक आणि मराठा प्रेमींनी त्यांच्या गनिमी काव्याचा युद्धतंत्रावर संशोधन केले आहे. संताजी घोरपडे यांचे कार्य आणि बलिदान हे मराठा इतिहासाच्या सुवर्णांपैकी एक आहे. संताजी घोरपडे हे मराठा इतिहासातील एक अजरामर नाव आहे. त्यांच्या शौर्याने मुघल साम्राज्याला हादरवले, परंतु मराठा सरदारांमधील मतभेद आणि अंतर्गत कटकारस्थानामुळेच त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची आठवण आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.